कृष्ण हरी हरि ओम। श्रीमत्सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्रीमत्सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम। श्रीमद् अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय 3 भाग 2। सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार। आपण पहिल्या भागामध्ये अर्जुनाची जी शंका होती आणि जी द्विधा मनस्थिती झाली होती त्याबाबत जे भगवंतांनी 2 मार्ग सांगितले त्यातला कर्ममार्ग प्रापंचिकाला कसा श्रेयस्कर आहे की जो प्रपंचालाही उपयोगी आहे आणि परमार्थाला म्हणजे आत्मस्थिती प्राप्त करायलाही उपयोगी आहे असा विषय पाहिला। आणि आज भाग 2 मध्ये तोच विषय विस्तृतपणे आता आपण पाहत आहोत। कारण अर्जुनानेच भगवंताला विनंती केली होती, जे अभंग क्रमांक 55 मध्ये आहे, ऐसे मज एक निश्चये करून सांगे विवरोन, म्हणजे त्याचं विवरण करून सांग। आणि त्या दृष्टिकोनातून हा जो भाग 2 आहे हा अभंग क्रमांक 79 ते 150 अशा अभंगाचा आहे आणि अत्यंत चिंतनीय असा हा भाग आहे। परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण खूप संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत। हा भाग एकूण 4 विषयात विभागला जाईल। पैकी विषय क्रमांक 1 जो आहे यामध्ये कर्मत्याग घडणे कसं अशक्य आहे हे अभंग क्रमांक 79 ते 120 यामध्ये सांगितलेलं आहे। परंतु 79 ते 120 अशी बरीच चरणं असल्यामुळे त्यातही उपविषय काय आहेत ते आपण थोडक्यात बघूया। अभंग क्रमांक 79 ते 92 यामध्ये कर्माशिवाय नैष्कर्म्य अशक्य आहे हा विषय आलेला आहे, जो की 79 ते 81 यामध्ये अगदी स्पष्टपणे लिहिलेला आहे। नातरी अर्जुना सर्वथा उचित कर्मारंभ येथ नाचरोनी, म्हणजे कर्म केलंच नाही, कर्माचा आरंभच केला नाही, निश्चये करून नैष्कर्म्याची सिद्धी लाभेची ना कधी कर्महीना, असं कर्म न करता नैष्कर्म्य स्थिती लाभू शकत नाही। सांडोनी स्वकर्म नैष्कर्म्य पावणे वाया हे बोलणे मूर्खत्वाचे, म्हणजे कर्म न करता नैष्कर्म्य स्थिती मी प्राप्त करेल असं जर कोणी म्हणत असेल तर हे बोलणंच मूर्खपणाचं आहे। आणि ह्याच्यासाठी पुढे अनेक दृष्टांत दिलेले आहेत। थोडक्यात जोपर्यंत निरीच्छता नाही तोवर कर्म सुटत नाही, हे अभंग क्रमांक 85 मध्ये खूप स्पष्ट केलेलं आहे। निरीच्छिता नाही लाभली जोवरी,
सुटेना तो वरी व्यवहार. असा देहादिकाचा जो व्यवहार आहे त्याच्यापासून अंतःकरण सुटत नाही. आणि ही नैष्कर्म्य पावणे काय आहे ह्याबाबत खूप विस्तृत चिंतन होऊ शकतं, पण आपल्याला थोडक्यात जर बघायचं झालं तर अभंग क्रमांक 87 आणि 88 याचं जरूर चिंतन करावं. म्हणून सांगतो ऐक आता पार्था, जया लागी आस्था नैष्कर्म्याची. ज्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त व्हावी असं वाटतं तयाने आपुले कर्म जे उचित, सोडू नये येथ सर्वथैव. त्यांनी आपलं कर्म जे उचित आहे ते सोडू नये असं मला वाटतं नैष्कर्म्याचं सारच ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच सारांशाने बोलायचं झालं तर कुणीही सोडू म्हटलं तर सुटत नाही, आणि एखादं कर्म करू म्हटलं तर होत नाही, अशी ही सर्व स्थिती आहे. आणि आपल्या जीवनात वारंवार आपल्याला हेच बघायला मिळतं. संसार मनातून सोडायचा म्हटला तर सुटत नाही, आणि साधना करू म्हटलं तर होत नाही. ह्याच्यासाठी सद्गुरु कृपेची खूप आवश्यकता असते. असो, आता पुढचा उपविषय अभंग क्रमांक 93 ते 114 यामध्ये आलेला आहे. आणि त्याच्या सारांशाने विचार करायचा झाला तर जरी सर्व कर्म सोडायची म्हटलं तरी देखील इंद्रियांकडून कर्म घडायची राहू शकतात का? नाक काय वास घ्यायचं बंद केलं, कानाने ऐकण्याचं बंद केलं, हे काहीही घडत नाही, मग नैष्कर्म्य स्थिती कशी प्राप्त? असं होत नाही. म्हणून इंद्रिय विषय सोडत नाहीत हे स्पष्ट आहे. आणि जोपर्यंत आपण मायेच्या त्रिगुणांच्या अधीन आहे, प्रकृतीच्या अधीन आहे, जोपर्यंत आपला देह आहे, प्रकृतीचा आपल्याला सहज संग होणार आहे, देह आहे म्हटल्यानंतर, मग तोपर्यंत कर्म त्याग घडूच शकत नाही, इतकं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि अभंग क्रमांक 115 ते 120 अत्यंत साधकाला एक सूचना केलेली आहे की उचित कर्म सांडू नये, आणि केवळ बाह्य देखावा केला की आम्ही किती संन्यासी आहोत, आम्हाला कशाचा मोह नाही, असं बाह्य डौल करायचं काही गरज नाही. जे काही त्याग घडलेला आहे तो आंतरिक इच्छेचा त्याग घडलेला आहे, त्याचा बाहेर देखावा करायची काहीही गरज नाही. उलट आपण असं म्हणतो की ज्याच्याकडे खरं असतं त्याचं प्रदर्शन करायची गरज लागत नाही. आणि खूप वेळा असं असतं की जेवढेच प्रदर्शन असतं तेवढेच तिथं ते सत्य असेलच ह्याची काहीही खात्री नसते. असो, हा एक खूप मोठा विषय आहे. आता इथं विषय क्रमांक 1 संपलेला आहे, 79 ते 120. आणि मग अभंग क्रमांक 121 ते 137 यामध्ये दुसरा विषय सुरू झालेला आहे की ती नैष्कर्म्य स्थिती कशी प्राप्त करता येईल. आणि ह्याच्यावर तर खरं खूप चिंतन करण्यासारखं आहे. परंतु एका ओवीत जर सांगायचं म्हटलं
तर आता इथनं पुढचे जे विषय आहेत ह्या भागातले त्याच्यावरती स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरीत कितीतरी ओव्या घेतलेल्या आहेत, एवढं ह्याचं महत्त्व आहे. तर याविषयी ज्ञानेश्वरी नित्यपाठामध्ये ओवी क्रमांक 28 स्वामीजींनी घेतलेली आहे. तू मानसा नियम करी, निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्त तू सुखे. असं हे आत्मस्थितीत राहून देह मन बुद्धीकडून कशी कर्म घडत आहेत, असा हा सुंदर मिलाप आहे, ज्याच्यामध्ये कर्मयोग आणि सांख्ययोग ह्या दोन्ही साधनेचा परिपाक आलेला आहे. यानंतर विषय क्रमांक 3 जर बघितला तर तो 138 ते 143 या अभंगामध्ये आलेला आहे. आणि ह्या 6च अभंगामध्ये स्वधर्म कर्म कसं मोक्षप्रद आहे याचं कथन आलेलं आहे. पण ह्यातल्या ज्ञानेश्वरीतल्या 2 ओव्या स्वामीजींनी नित्यपाठात घेतलेल्या आहेत. म्हणजे किती चिंतनीय हे विषय आहेत पहा. ज्ञानेश्वरी नित्यपाठ ओवी क्रमांक 17 आणि 18. म्हणवणी जे जे उचित, आणि अवसरे करोणी प्राप्त, ते कर्म हेतु रहित आचरे तू. देखे अनुक्रमाधारे, स्वधर्म जो आचरे, तो मोक्ष तेने व्यापारे निश्चित पावे. किती निश्चितपणाने सांगितलेलं आहे. इथं काहीही शंका घ्यायचं कारण नाही. पण अनुक्रमाधारे आपला जो वर्णाश्रम धर्म आहे, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, पण हे बाह्य लक्षणाचे नको, तर आंतरिक स्थितीचे पाहिजे. असं जर स्वधर्म कर्म करत करत जो आचरण करेल त्याला निश्चित मोक्ष प्राप्त होईल, इतकं अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि ह्या भागातला विषय क्रमांक 4 जो आहे तो अभंग क्रमांक 144 ते 150 यामध्ये आलेला आहे. आणि स्वामीजींनी ज्ञानेश्वरी नित्यपाठमध्ये ह्यातल्या तर 3 ओव्या घेतलेल्या आहेत. ह्याची जी मध्यवर्ती संकल्पना यज्ञाची जी आहे, जसं यज्ञामध्ये आहुती दिल्यानंतर आपण त्यातनं परत काही येईल अशी अजिबात अपेक्षा करत नाही, तसं ज्ञानेश्वरी नित्यपाठ 19, 20 आणि 21 याचं खूप सखोल चिंतन करावं. त्याच्यामध्ये म्हणतात, स्वधर्म जो बापा, तो नित्य यज्ञ जानपा, म्हणवनी वर्तता तेथ पापा संचारू नाही. कारण यज्ञ हा पवित्र कर्म आहे. असं स्वधर्माचं निष्काम पद्धतीने कर्म कसलीही अपेक्षा न ठेवता ते यज्ञस्वरूप जर केलं तर कसलंही पाप तिथं लागत नाही. हा निज धर्म जई सांडे, आणि कुकर्मी रती घडे, तैची बंद पडे संसारिक. पण हे कर्म करताना पवित्र आणि उचित असावं. तेच मला कर्म करायला सांगितलं आहे तर मी कुकर्म करेल तर ते मात्र बंधनकारक आहे. म्हणून स्वधर्मानुष्ठान, ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन कहेंची न घडे. पण हेच स्वधर्म कर्म
जर यज्ञाप्रमाणे केलं तर मात्र त्याला कसलंही बंधन लागत नाही. असा हा खूप विस्तृत विषय आहे, परंतु वेळमर्यादेने आपण हा थोडक्यात इथं चिंतन केलेलं आहे. हरि ओम. आपण ही सेवा स्वामीचरणी समर्पित करूया. हरि ओम. ओम राम कृष्ण हरी. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. आपला स्वामी सेवक. हरि ओम.